नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गौरव उपासनी आणि मी एक अभिनेता आहे, एक लेखक आहे. श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन नावाचा मराठी चित्रपट आहे ज्याच्यामध्ये मी अभिनय केला आणि लेखन केलंय. आणि अजून एक मराठी चित्रपट आहे झटका नावाचा, ज्याच्यामध्ये मी अभिनय केलाय आणि लेखन पण केलंय. तर हे दोन्ही चित्रपट माझे यूट्यूबवर उपलब्ध आहेत. उत्तेजना स्टुडिओज ज्या चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्या चॅनलवर हे दोन्ही सिनेमे आहेत. आणि आज आपण विशेष करून छावा या चित्रपटाबद्दल चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत माझा सख्खा धाकटा भाऊ आणि माझ्या दोन्ही चित्रपटांचा दिग्दर्शक अजिंक्य उपासनी आहे. तर आम्ही दोघांनी हा व्हिडिओ करायचा ठरवला कारण आम्ही छावा हा चित्रपट आत्ताच इतक्यातच बघितला आणि खूपच अप्रतिम सिनेमा आहे, खूपच अप्रतिम चित्रपट आहे. त्याचं करावं तितकं कौतुक कमी आहे. विकी कौशल, रश्मिका मंडाना, अक्षय खन्ना हे तीन कलाकार मुख्य भूमिकेमध्ये आहेत आणि इतर मराठी कलाकार पण आहेत, सूरज जोशी, संतोष जुवेकर आणि भरपूर लोक आहेत. तर या चित्रपटाबद्दल आम्हाला विशेष करून एक पॉडकास्ट म्हणा किंवा एक चर्चासत्र म्हणा आम्हाला करावं असं वाटलं. कारण या चित्रपटामध्ये एक फिल्म अनालिसिस करणं की हा सिनेमा कसा आहे, हा चांगला आहे, वाईट आहे, त्या भांगडीमध्ये न पडता त्याचा जो अर्क आहे, त्याच्या मागचा जो संदेश आहे, त्याच्या मागचा जो हेतू आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा आजच्या तरुणाईपर्यंत पोचावा, हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहू नये किंवा मराठी लोकांपुरता मर्यादित राहू नये, तर हा जगभरातल्या लोकांपर्यंत नक्कीच पोचावा. आणि हिंदी भाषेमुळे त्याला आता कुठल्याही प्रकारचं भाषेचं बंधन राहिलेलं नाहीये. म्हणजे अगदी उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत ज्या ज्या लोकांनी हा चित्रपट बघितलाय त्यांना निश्चितच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल नक्कीच एक आदराची भावना त्यांच्या मनामध्ये जागृत झालेली असेल. पण आता हा एक जनरल ओपिनियन जो आमच्या मनामध्ये पण होता, हा एक ओपिनियन आम्ही तुम्हाला देतोय. पण कलात्मक दृष्टीने, टेक्निकल दृष्टीने, चित्रपट म्हणून या चित्रपटामध्ये कुठले चांगले सीन होते, संगीत कसं होतं, अभिनय चांगला होता तर त्या अभिनयाचं स्पेशल काय होतं, अभिनयामध्ये स्पेशल असं काय होतं, या काही गोष्टी आम्ही या पॉडकास्टमध्ये डिस्कस करणार आहोत. माझ्यासोबत आहे अजिंक्य उपासनी, हा दिग्दर्शक आहे. तर दिग्दर्शक म्हणून अजिंक्य, तुला काय इंटरेस्टिंग वाटलं या सिनेमामध्ये, काय स्पेशल वाटलं तुला, काय कुठले सीन्स आवडले जे तुला पण असं वाटलं की डायरेक्शनच्या दृष्टीने हे उत्कृष्ट सीन्स होते, हे तू आमच्यासोबत आता शेअर कर. कसं आहे, काही सिनेमे जे असतात ना त्यांना एक दैवी साथ असते असं आपण म्हणतो. हा चित्रपट एकंदरीत त्या दैवी साथ मिळालेला चित्रपट वाटतो. कारण काही भावना ज्या असतात त्यांना तुम्ही चित्रपटात उतरवण्याचा जेव्हा प्रयत्न करता ते ऑन पेपर खूप कठीण असतं. त्या भावनांना उतरवणं ऑन पेपर खूप कठीण वाटतं आणि ते जेव्हा घडून येतं तेव्हा त्याची जी इंटेन्सिटी आहे, एकंदरीत त्या गोष्टी अशा आहेत की हे एक खूप श्रद्धेने आणि आस्थेने केलेला प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न सुदैवाने जमला आहे. आणि ही एक प्रथम माझी प्रतिक्रिया आहे या चित्रपटाबद्दल. टेक्निकॅलिटीज एक बाजू असते, टेक्निकॅलिटीजच्या व्यतिरिक्त काही गोष्टी असतात जे एका फिल्मला एक वरच्या लेवलवर नेते, आणि ती ही गोष्ट असते की फिल्मची आत्मा खूप जास्त हे आहे, बळकट आहे. कुठला सीन तुला असं अजूनही सिनेमा पाहून आता काही दिवस उलटले आहेत आणि कदाचित नंतर पुन्हा तू हा सिनेमा पाहशील, OTT मध्ये वर पाहशील किंवा थिएटरमध्ये जाऊन पाहशील, पण पहिल्यांदा हा सिनेमा बघितल्यानंतर प्रथम आपण जेव्हा एखादा नवीन सिनेमा पाहतो तेव्हा कुठले सीन्स असे आहेत छावामधले जे तुला खूपच इम्प्रेस करून गेले, खूपच तुला भावुक करून गेले किंवा खूपच तुझ्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करून गेले? कुठले सीन्स होते ते? प्रत्येक सीनचं एक वेगळी मजा आहे असं म्हणूया.
जर आपण सुरुवातीपासून बघितलं तर बुरहाणपूरमध्ये जी स्वारी केली महाराजांनी, त्याचं एकंदरीत जे ऍक्शन आहे, त्याची कोरिओग्राफी आहे, ज्या पद्धतीने त्या अख्ख्या स्वारीला, त्या मोहिमेला शूट केलं गेलं आहे, त्याच्यामध्ये एक व्यवस्थित बॅलन्स साधला गेला आहे. असं नाही की फार जास्त स्लो मोशन शॉट्स आहेत. एकतर त्याच्यात 3-4 हेतू साध्य होतात. सर्वात आधी तर महाराजांचा जो एक दबदबा आहे किंवा एका हिरोची जी एंट्री म्हणतो आपण, एक महाराजांचा जो दबदबा आहे त्यात स्थापित केला जातो. आणि शत्रू जो आहे तो काय विचार करतोय की आता कुठेतरी मराठा साम्राज्याचं बळ कमी होईल, तर शत्रूला गाफील ठेवून त्याच्या प्रचंड महत्वाच्या शहराला उद्ध्वस्त करून टाकणं. तर ते एक स्टेटमेंट, इट इज अ स्टेटमेंट. स्क्रिप्ट लेवलवर ते एक खूप मोठं स्टेटमेंट करतायत की तुम्ही जेव्हा हे विचार करताय की तुम्ही गाफील आहात आणि हे विचार करताय की आता आम्ही तेवढे ताकदवर नाही राहिलो, तेव्हा आम्ही तुम्हाला ठेचलं आणि तुमच्या इतक्या मोठ्या आणि महत्वाच्या शहराला ठेचलं आणि आम्ही जिंकली ती मोहीम. तर अशा प्रकारचं एक स्क्रिप्ट लेवलवर विचार. दुसरी गोष्ट, बरेचदा आपण काय बघतो की ऍक्शन सीन्स जे असतात त्या ऍक्शन सीन्स मध्ये स्लो मोशनचा जरा अब्यूज होतो, म्हणजे खूप जास्त स्लो मोशन वापरलं जातं. पण त्या सीनमध्ये तेवढं नव्हतं. त्या सीनमध्ये कुठेतरी स्लो मोशन आणि रिअल टाइम जे ऍक्शन आहेत त्या गोष्टीचा एक सुंदर समतोल साधला गेला. तिसरी गोष्ट, सीनचा एकंदरीत जर ग्राफ बघितला तर आधी तो शिपायांशी लढतो आहे, मग नंतर जो त्यांचा सरदार आहे, जो असा धिप्पाड उंच असा व्यक्ती आहे, त्याच्याशी तो लढतो. या सीनचा ग्राफ कसा वर 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 नेत जातो आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुख्य पात्राला हळूहळू हळूहळू त्याचा एक वलय तयार करताय, ते खूप जास्त वाखाणण्याजोगे आहे. तुम्ही त्याच्यामध्ये सर्वात आधी तो सैन्य एक खूप मोठा डाव रचतो की गनिमी कावाच जे आपण म्हणतो की घोड्यांना सोडून देतो, म्हणजे कुठेतरी फसगत करतो तो शत्रूची. दिशाभूल केल्यानंतर मग तिथे तुम्ही त्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दाखवताय विचारांचे. सुरुवातीला तुम्ही हे दाखवलं की तो हुशारीने पण काम घेतोय, नंतर तुम्ही दाखवलं की त्याच्यामध्ये ते शौर्य पण आहे, त्याच्यामध्ये ती ताकद पण आहे, आणि कशा पद्धतीने तुम्ही सर्व पैलू दाखवताय. आधी चाणक्य पद्धतीने आत घुसले, नंतर मग तुम्ही सर्व सैन्यांना आतमध्ये घुसवण्यात मदत केली. तुम्ही एका वेळेस इतक्या मोठ्या पैलवान माणसाला तुम्ही चित केलं आणि सर्वांना आवडणार आणि अतिशय जे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये आहे संभाजी महाराजांबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जी एक प्रतिमा आहे आपल्या डोक्यात की ते सिंहाचे दात मोजतात, वाघाचा जबडा उघडून त्याचे दात मोजतात, त्या गोष्टीला पण त्यांनी केलं. तर मग कशा पद्धतीने जो ग्राफ आहे तो इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी रचला आहे की हळूहळू हळूहळू तुम्ही एस्कलेट करताय आणि तुम्ही तुमच्या राजाचं एक प्रतिमा जी सर्वांना आवडेल अशी तुम्ही बिल्ड करताय. मला असं वाटतं की ऍक्शन सीन्स तर अप्रतिम आहेतच, सुंदर आहेतच, पण ऍक्शन सीन्स आपल्यावर तेवढा प्रभाव तेव्हा टाकतात जेव्हा त्या कथेमधला जो एक इमोशनल अँगल आहे, इमोशन्स जर तेवढे महत्वाचे असतील, तेवढे चांगल्या पद्धतीने दर्शवले असतील, तर मग कुठेतरी त्याच्यामधलं जे ऍक्शनचा भाग आहे तो जास्त चांगला आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे उदाहरणार्थ मला एक डायलॉग आठवतोय की येसुबाई भोसले, महाराणी येसुबाई यांना छत्रपती संभाजी महाराज बोलतात की विश्वास आपका साथ है तो युद्ध लगे त्योहार. खूपच सुंदर डायलॉग होता. त्या व्यतिरिक्त कवी कलश हे जे पात्र विनीत कुमार सिंग यांनी साकारलंय, त्यांची एक जुगलबंदी जी होते छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये विकी कौशल सोबत त्यांची जी एक जुगलबंदी होते कवितांची, तर ती पण खूप उत्कृष्ट मला वाटली. डायलॉग्स जर तुम्ही नीट ऐकले तर म्हणजे एक महत्वाचा सीन आहे त्याच्यामध्ये तर आणखीनच सुंदर. अर्थातच ह्याच्यात काही स्पॉइलर नाही आहे कारण आपल्याला सगळ्यांना गोष्ट माहिती आहे छत्रपती संभाजी महाराजांची,
पण तो जो टर्निंग पॉइंट येतो त्या सिनेमामध्ये त्याच्यात सांगण्यात येतं की हमारी पीठ पर और स्वराज की छाती पर किसने वार किया है, हे कोणी आम्हाला धोका दिला. तर हे जे काही काही असे डायलॉग्स म्हणा किंवा काही कविता म्हणा, हे इतक्या छान पद्धतीने त्यांनी संभाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं, सरसेनापती हंबीरराव मोहितेंचं व्यक्तिमत्व, कवी कलश यांचं व्यक्तिमत्व, येसुबाई भोसले, महाराणी येसुबाई भोसले यांचं व्यक्तिमत्व, या सगळ्या गोष्टींना नीट हायलाईट करायला, त्यांचं एक पात्र किती स्ट्रॉंग कॅरेक्टर्सचे किती स्ट्रॉंग कॅरेक्टर्स आहेत या गोष्टीमध्ये हे दाखवायला त्यांनी जे डायलॉग्स लिहिलेले आहेत ते खूपच उत्कृष्ट लिहिलेले आहेत. अभिनय तर सगळ्या सहकलाकारांचा पण खूपच सुंदर आहे. बॅकग्राऊंड म्युझिक बद्दल थोडीशी चर्चा झालेली आहे की बॅकग्राऊंड म्युझिक काही लोकांना खूप आवडलंय, काही लोकांना तेवढं नाही आवडलंय. पण मला खरं सांगायचं तर सिनेमा पाहताना असं कुठेच जाणवलं नाही की बॅकग्राऊंड म्युझिक चुकीचं आहे. बॅकग्राऊंड म्युझिक त्या कथेमध्ये आणि त्या सगळ्या दृश्यांमध्ये अतिशय छान पद्धतीने विलीन होत होतं आणि चांगलं वाटत होतं, म्हणजे त्या कथेच्या अनुरूप ते वाटत होतं. असं नाही म्हणता येणार, पर्सनली ॲज अन ए.आर. रेहमान फॅन कदाचित असं नाही म्हणता येणार की ए.आर. रेहमानचं हे सर्वोत्कृष्ट संगीत आहे, कारण आपण खूप जास्त अपेक्षा ठेवतो. जेव्हा एक लेजंडबद्दल आपण बोलतो तेव्हा आपण खूपच जास्त अपेक्षा ठेवतो, कारण आपण तसं संगीत आधी ऐकलेलं आहे. तर त्या लेवलचं कदाचित नाहीये, पण सिनेमामध्ये ते बसतं कुठेतरी. सिनेमामध्ये ते असं काही नाही की ते तुम्हाला खटकतं किंवा कानाला टोचणारं संगीत आहे किंवा तर असं वाटत नाही की हे आउट ऑफ प्लेस आहे. जे आहे ते व्यवस्थित बसतं. आणखीन जर काही सीन्स मला सांगायचे झाले जे मला खूप आवडले, त्यातील एक तर ऍक्शन सीन्स बद्दल जसं मी म्हणालो, पहिली स्वारी ज्या पद्धतीने तुम्ही बिल्ड केली तिथं झालं. शेवटचे 40 मिनिटं जे आहेत ते खूपच म्हणजे अख्ख्या चित्रपटाला खूप वेगळ्या लेवलवर घेऊन जातात. एकतर ते प्रत्येक शिवभक्तासाठी खूप जास्त बघायला कठीणच आहे, त्रासदायकच आहे. पण तरीही विकी कौशल आणि लक्ष्मण उत्तेकर यांचं मनापासून कौतुक की त्यांनी ज्या पद्धतीने माझ्या राजाला दाखवलंय की जे दृश्य होते त्या दृश्यांमध्ये त्यांची जी सहनशीलता आहे आणि त्यांचं शौर्य जे आहे ते कुठेही कमी होताना दिसलं नाही. इतकं सर्व गोष्टी ते इतका त्यांच्यावर छळ होत असताना सुद्धा ते खूप म्हणजे आता पण बोलताना ते दृश्य आठवतात, शहारे येतात. कारण आणि ते ज्या शौर्यानी आणि ज्या वीरतेनी त्यांनी ते सगळं सहन केलं. आणि जो इंटरकट लागतो प्रत्येक वेळा जेव्हा ते जगदंब म्हणतात, प्रत्येक वेळा ते जगदंब म्हणतात आणि महाराणी येसुबाई त्यांच्या पाठोपाठ जगदंब म्हणते, कुठेतरी याच्यात त्या दिग्दर्शकाची एक ही पण समज कळते की कुठेतरी कसं येसुबाई आणि महाराजांच्या नात्यात किती पावित्र्य होतं की कुठेतरी जो त्रास त्यांना होत होता तो कुठेतरी तिच्यापर्यंत पण पोहोचत होता. एका प्रकारे आपण म्हणू शकतो की ते जे सीन्स होते ज्याच्यामध्ये संभाजी महाराजांना खूप त्रास देण्यात येतोय, छळण्यात येत आहे, टॉर्चर सीन्स आपण जे ऍक्च्युली घडलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांबरोबर की ते त्यांना टॉर्चर करण्यात आलं होतं. आणि त्याच वेळेला एक प्रकारे आपण म्हणू शकतो टेलिपॅथिक कॉन्व्हर्सेशन पण होत आहे. आपण कधी कधी म्हणतो ना की आपले अगदी जवळचे जी माणसं असतात त्यांच्यासोबत जर काही वाईट किंवा चांगलं होणार असेल तर कुठेतरी आपल्याला त्या गोष्टीची चाहूल लागते. तर त्या प्रकारचं कुठेतरी ते नातं जे आहे ते नातं त्यांनी त्या इंटरकटमध्ये एस्टॅब्लिश केलं की प्रत्येक वेळा त्यांच्यासोबत जे दुष्कर्म घडतो आहे त्या गोष्टीची कुठेतरी महाराणी येसुबाईला पण कुठेतरी त्याचा हे होतोय, अनुभव होतोय, त्यांच्यापर्यंत ते पोहोचतंय आणि त्यांची प्रार्थना यांच्यापर्यंत पोहोचते. तर तो अतिशय सुंदर इंटरकट आहे. पुन्हा त्यांच्या एकांतात त्या काळात त्या क्षणांमध्ये त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांचे आणि त्यांच्या आठवणी ज्या आठवणी आहेत महाराणी येसुबाई बद्दल असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असो, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे जे त्यांचे सीन्स आहेत मधून मधून अख्ख्या फिल्ममध्ये ते पण खूप उत्कृष्ट पद्धतीने आहेत. त्याचं
जे एक विचार आहे की दोन गोष्टी आपल्याला, नुसता एक असा योद्धा नाही मिळत आहे याच्यात जो नुसता मोहीम करत सुटलाय, पण ती एक सुंदर गोष्ट या चित्रपटाची ही आहे की जिथे शक्य होतं तिथे त्यांच्या आयुष्यात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणखीन कितीतरी पैलू या दिग्दर्शकांनी एक्सप्लोअर केले. जसं जेव्हा जेव्हा त्यांचे असे सीन्स येतात ज्याच्यात ते आऊसाहेबाला हाक मारतात आणि त्यांना आबासाहेबांचीच आवाज येतो, तर त्यात कुठेतरी त्यांच्या ज्या आयुष्यात जी एक पोकळी आहे, कारण ते त्यांच्या आईला पाहू नाही शकले आणि त्यांना आईचं प्रेम त्या प्रमाणात मिळालं नाही, या गोष्टीला ते एक्सप्लोअर करतात. पुन्हा शेवटच्या सीन्समध्ये परत येऊया आपण, त्याच्यात पण त्याच गोष्टीला जेव्हा त्यांचा स्वर्गवास होतो तेव्हा त्यांना त्यांच्या आईचा आवाज ऐकू येतो. इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी ते दाखवलंय आणि माणसाच्या शेवटच्या क्षणांमध्ये तो कुठल्या गोष्टींचा विचार करत असतो, सर्व गोष्टींचा. पुन्हा त्यांच्यातलं आणि कवी कलशांमधलं ते एक सीन आहे, शेवटचा सीन आहे, तो अतिशय उत्कृष्ट सीन आहे. त्या सीन मध्ये एका माणसाचं त्याच्या राजेप्रती किती पराकाष्ठाची निष्ठा, त्याचं एक इतकं जबरदस्त उदाहरण आहे ते, म्हणजे त्याबद्दल काय बोलणार आपण. आणि तेवढंच त्या महाराजाचं त्याच्या मित्राप्रती आणि त्याच्या सहकार्याप्रती प्रेम आणि आदर, त्या दोघांनी तो सीन इतक्या उत्कृष्ट पद्धतीने जमवला आहे ॲज अ परफॉर्मन्स ओनली. फक्त ते हळूहळू दुरावतात आहेत, पण त्यांचा आवाज एकमेकांपर्यंत ते पोहोचवतात आहेत, त्यांची भावना एकमेकांपर्यंत पोहोचवतात आहेत. तर काही गोष्टी उत्कृष्ट आहेत. अजून काही मुद्दे आहेत जे सांगितल्याशिवाय कदाचित छावा सिनेमाचं कौतुक पूर्ण होणार नाही. कारण मला खरंच मनापासून असं वाटतं की उगाच कारण नसताना काही लोकांना ते शहाणपण सुचलंय की नाही अरे बघ याच्यामध्ये हे चुकीचं होतं, मग हे चुकीचं होतं, मग असं का दाखवलं, मग तसं का दाखवलं. हा चित्रपट विश्लेषण करण्यासाठी नाही बनवलेला आहे, हा चित्रपट फील करण्यासाठी बनवलेला आहे. हा चित्रपट या उद्देशाने बनवलेला आहे की प्रत्येक माणसापर्यंत माझ्या राजाचं, माझ्या महाराजांचं शौर्य पोचावं. म्हणजे विशेष करून उत्तर भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये, त्यामुळे त्याच्यामधल्या उणिवा, त्याच्यामधल्या चुका काढण्याची काही गरज मला तरी भासली नाही. याच्यामध्ये काही काही सीन्स असे आहेत ज्यांच्याबद्दल मला उल्लेख करायचा आहे. म्हणजे अक्षय खन्नाचे सीन्स ॲज औरंगजेब, उत्कृष्ट काम. म्हणजे इतका मोठा कलाकार, इतका वरिष्ठ कलाकार, इतका उत्कृष्ट कलाकार आपल्याला अक्षय खन्ना या अभिनेत्याच्या स्वरूपात लाभलेला आहे की इतके कमी डायलॉग्स, इतका कमी स्क्रीन टाईम, म्हणजे मेन कॅरेक्टर पेक्षा तर नक्कीच कमी स्क्रीन टाईम, पण तरी सुद्धा एवढा जास्त इम्पॅक्ट, एवढा मोठा इम्पॅक्ट. म्हणजे इंग्रजीमध्ये एक आपण म्हणतो ना, एक वाक्य आहे की कोल्ड ब्लडेड. मला अक्षय खन्ना सरांचं परफॉर्मन्स पाहिल्यावर असं वाटलं की ही इज कोल्ड ब्लडेड. त्यांनी इतका रक्तपात केलेला आहे आणि इतकी युद्ध जिंकलेली आहेत आणि इतकं म्हणतो ना निष्ठुरपणा त्यांनी दाखवलेला आहे त्या सिनेमामध्ये, काहीही न बोलता किंवा खूप जास्त लाऊड ऍक्टिंग, ओव्हर ऍक्टिंग न करता. कारण आपल्याकडे ही परंपराच आहे की जेव्हा विलनची भूमिका आपल्याला मिळते तेव्हा बरेचसे कलाकार, मोठे मोठे कलाकार, स्टार कलाकार हे खूप जास्त लाऊड अभिनय करायला जातात, ते दाखवायला जातात की बघ मी विलन आहे. क्रूरता ही जास्त लाऊड अभिनय न करता, ओव्हर ऍक्टिंग न करता, सायलन्स मधून, तुमच्या शांततेमधून सुद्धा तुम्ही क्रूरता दाखवू शकता. डायलॉग्स न बोलता सुद्धा तुम्ही क्रूरता दाखवू शकता, कमी शब्दांमध्ये क्रूरता दाखवू शकता. हे मला वाटतं जे होतकरू अभिनेते आहेत त्यांनी नक्कीच अक्षय खन्ना सरांच्या परफॉर्मन्स कडनं हे शिकावं की डायलॉग न बोलता आपल्या देहबोलीमधनं, आपल्या ऑरामधनं, आपल्या वलयामधनं आपण कसं ते कॅरेक्टर आपल्या प्रेक्षकांसमोर उभं करू शकतो, कसं ते दर्शवू शकतो. तर एक अक्षय खन्नाचा परफॉर्मन्स झाला. दुसरं मला निश्चितच कौतुक करावं असं वाटतंय रश्मिका मंडानाचं. आणि मी हे एक ऍक्टर म्हणून बोलतोय की रश्मिका मंडानाला थोडंसं काही लोकांनी उगाच टोकलं होतं, टीका केली होती की थोडा साऊथ इंडियन ऍक्सेंट येतोय, हिंदी स्वच्छ नाहीये, मराठी शब्द कदाचित नाही नीट बोलता येणार. पण जर आपण हा एक भाग सोडून दिला की थोडासा साऊथ इंडियन ऍक्सेंट थोडाफार कदाचित आहे, तर प्युअरली अभिनयाच्या दृष्टीने जर बघितलं
तर खूपच सुंदर काम केलेलं आहे. महाराणीचं काम म्हणजे एक 4-5 महिन्यांपूर्वी पुष्पा 2 मध्ये एका गावातल्या मुलीचं केलेलं काम, गावातल्या स्त्रीचं केलेलं काम, आणि 4 महिन्यानंतरच छावा या चित्रपटामध्ये महाराणी येसुबाई भोसलेंचं काम. इथेच आपल्याला दिसतं की किती गुणी आणि किती अभ्यासू अभिनेत्री आहे रश्मिका मंडाना. आणि अजिंक्य त्याच्यावर पण बोलेल की आता नाही, आपण त्यांच्या दोघांच्याही परफॉर्मन्स बद्दल बोलूया. अक्षय खन्ना यांच्या परफॉर्मन्स बद्दल मला एक गोष्ट ही आवडली की बऱ्याचदा यापूर्वी ज्या पद्धतीने अशा प्रकारच्या शासकांना दाखवलं गेलंय, आक्रांतांना दाखवलं गेलंय, ते अतिशय रागीट, तापट आणि क्रूरता खूप जास्त बटबटीत पद्धतीने दर्शवणारे दाखवले गेले. मात्र अक्षय खन्नांनी ज्या पद्धतीने औरंगजेबला उभं केलं, त्याच्या शांततेत सुद्धा कुठेतरी एक अशांतता आहे असं म्हणूया. की जेव्हा तो शांत आहे तेव्हा त्याचं डोकं चालतं आहे. आणि षडयंत्र किंवा पाताळयंत्री हा शब्द अतिशय योग्य ठरेल. जो एक पाताळयंत्री माणूस असतो, तो त्याच्या आतल्या गाठीचा माणूस असतो. तो त्याच्या डोक्यात चक्र सतत चालू असतात की जरी तो व्यक्त होत नसेल तरी सुद्धा त्याच्या मनात त्याच्या डोक्यात तो षडयंत्र रचत असतो की कुठल्या पद्धतीने आपण आपल्या शत्रूला मात करायचा. मी जे आपले संवाद लेखक आहेत त्यांचे पण खूप अभिनंदन करू इच्छिते की त्यांनी औरंगजेबला दिलेल्या डायलॉग्स मध्ये सुद्धा कुठेतरी त्याच्या पात्र आणखीन निखरून आलं. त्याच्या मागचं कारण की त्याच्यात कुठेही फार जास्त असा रागीटपणा नाहीये. तुम्ही बघाल तर, आणि जरी असेल तरी सुद्धा त्या गोष्टीला ज्या पद्धतीने अक्षय खन्नानी सादर केलं आहे ते खूप चांगलं आहे. महत्वाची गोष्ट जी मला टेक्निकली आणखीन बोलायची आहे की एक मेकअप डिपार्टमेंटचं विशेष कौतुक. कारण त्यांनी जवळजवळ 8 ते 9 वर्षाचा कालखंडाचा मेकअप त्यांनी दाखवला आहे आणि तो कम्प्लीट प्रोग्रेशन दाखवलाय. काही ठिकाणी मला असं जाणवलं की बऱ्याचदा आपण असं करतो एक टेक्निकल दृष्टिकोनाने की जर एखाद्या व्यक्तीचे डोळे दिसत नसतील तर मग त्या व्यक्तीची भीती वाटते थोडी. कारण डोळे जे असतात ते माणसाच्या भावनांचा एक प्रतिबिंब असतो. अशा काही सीन्स मध्ये मला आठवतंय की अक्षय खन्नाचे डोळे न दिसावे याची एक जाणीवपूर्वक प्रयत्न केला असावा. आणि जर तो प्रयत्न केला असेल तर मग तो खूप सफल झाला आहे. कारण जेव्हा तुमचे डोळे दिसत नाही तेव्हा तुमची जी एक प्रेक्षकावर पडणारी एक छाप आहे ती आणखीन होते, भयावह होते. कारण लोकांना कळत नाहीये तुमच्या डोक्यात काय चाललंय. तर अशा पद्धतीने त्या पात्राला एकतर त्यांचं जे अभिनय होतं ते अशा पद्धतीचे होतं की ते पाताळयंत्री आणि कमी बोलणारे पण अतिशय पॉइग्नंट ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, अत्यंत मुद्देसूद आणि अत्यंत महत्वाचं बोलणारे अशा प्रकारचं त्यांचे संवाद होते. आणि त्यात ज्या प्रकारे अक्षय खन्नांनी शांततेचा आणि त्यांच्या चुप्पीचा वापर केलाय या गोष्टीला एस्टॅब्लिश करायला की जरी मी शांत असेल तरी मी पाताळयंत्री आहे आणि मी सतत माझ्या डोक्यात चालना आहे कशा पद्धतीने माझ्या शत्रूला फसवायचा. औरंगजेब या एवढ्या मोठ्या आणि एवढ्या क्रूर बादशाची जी भूमिका अक्षय खन्ना सरांनी केली त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक सीन जर नीट लक्ष देऊन बघितलं तर वादळाच्या आधी असलेली शांतता, जर तुम्ही एक लाईन मध्ये त्याला जर समराईज करणार असाल तर जेव्हा तो बोलेल तेव्हा वादळच येणार आहे, तेव्हा आक्रमणच होणार आहे, तेव्हा रक्तपातच होणार आहे. पण तो रक्तपात, ते वादळ, ते जे काय होणार आहे ते होण्याआधीची शांतता आणि त्याच्यातनं निर्माण होणारी अँटिसिपेशन मध्ये की आता अँटिसिपेट करतायत आजूबाजूचे लोक की काय घडणार आहे, काय होणार आहे. तर ती अनप्रिडिक्टेबिलिटी तयार करणं, ते अँटिसिपेशन तयार करणं, तो बिल्डअप देणं आणि त्या बिल्डअप मधनं स्वतःचं एक धाक एस्टॅब्लिश करणं, एक भीती एस्टॅब्लिश करणं, हे प्रोग्रेशन होतं.
तर या प्रोग्रेशनला याचा निश्चितच अभ्यास करावा. दुसरीकडे तुम्ही जर विकी कौशलचे सगळे इंटरव्ह्यूज बघितले असतील तर एका इंटरव्ह्यूमध्ये मला पर्सनली ते खूप आवडलं की खरा अभ्यास कसा करावा एखाद्या पात्राचा, की जो ब्रीफ देण्यात आला होता त्यांना डायरेक्टरकडनं की तो वाघ है, वो शेर है, वो चले तो शेर, वो भिड़े तो शेर, वो लड़े तो शेर, वो हर बात में शेर है. हा ब्रीफ विकी कौशल यांना देण्यात आला होता आणि त्यांनी ॲक्च्युली वाघाचे व्हिडिओज स्टडी केले की वाघ जंगलामध्ये कसा असतो, वाघ त्याच्या परिवारासोबत कसा असतो, वाघ जेव्हा शिकारावर उतरतो तेव्हा कसा असतो, वाघ जेव्हा दुसऱ्या वाघांबरोबर भिडत असतो तेव्हा तो कसा असतो. तर एका ब्रीफवरून एका शब्दावरून त्या भूमिकेचा जो आत्मा आहे तो स्वतःमध्ये उतरवणं, फक्त वाचिक अभिनय नाही, फक्त शुद्ध भाषा नाही, फक्त डायलॉग्स पाठ करणं नाही, तर त्या पात्राच्या आत्म्यामध्ये शिरणं हे सुद्धा नक्कीच शिकण्यासारखं आहे. कारण आपण जे इंग्लिशमध्ये म्हणतो की सायलन्स समटाइम्स स्पीक्स लाउडर देन वर्ड्स अँड व्हिज्युअल इज वर्थ 10,000 वर्ड्स. त्याचं एक खूप उत्तम उदाहरण हेच आहे, जेव्हा एक सीन असा घडतो जेव्हा महाराज त्यांच्या सिंहासनावर थोडेसे निराश बसलेले आहेत. कारण सरसेनापती हंबीरराव वारले आहेत या गोष्टीचा त्यांना खूप दुःख होतंय. हो. आणि त्यांच्यापर्यंत एक खबर येते आणि त्या खबर जी येते त्या खबर ऐकून लगेच त्यांचं जी देहबोली आहे ती एका राजाची होते, एका निष्ठावान आणि कर्तबगार राजाची होते. आक्रमण करायला तयार, आक्रमण करण्यासाठी सज्ज असलेल्या राजासाठी होते. तर ती जी देहबोली केली आहे त्या क्षणात ती इतकी उत्कृष्ट होती. आणि विकी कौशलचे तर म्हणाल तितके कमी कौतुक, कारण ज्या कळकळीने त्यांनी ते काम केलं आहे, त्यांनी सर्वस्व झोकून टाकलं या पात्राला. आणि ते दिसतं आहे की हे पात्र जे त्यांनी केलंय हे त्याच्यात त्यांनी त्यांचं सर्वस्व देऊन टाकलं. प्रचंड कळकळीने आणि प्रचंड आत्मीयतेने काम केलेलं आहे आणि प्रत्येक क्षण जगले आहेत. रश्मिका मंडनाबद्दल मगाशी मला एक गोष्ट सांगायची होती. शेवटच्या जे भाग आहे जेव्हा ती देवीसमोर प्रार्थना करत बसलेली आहे, त्याच्यात पण त्या बाईनं एका महाराणीने ज्या प्रकारची कणखरता दाखवायला पाहिजे ती कणखरता दाखवली आहे. हो. ती गोष्ट जी आहे, कदाचित लोकांना अपेक्षा असेल की बाबा रे एवढं सगळं माझ्या नवऱ्यासोबत घडतं आहे तर कुठेतरी त्यांनी सुद्धा कुठलीही स्त्री अपेक्षित आहे की ती हालून जाईल आणि ती पण ढसाढसा रडावी किंवा तिला पण त्या गोष्टीच्या यातना व्हाव्या. पण तरीही एका महाराणी म्हणून जी कणखरता दाखवायला पाहिजे, कारण आता अख्खं साम्राज्य तुमच्याकडे बघतंय आणि तुमचे जे काय तुमचं दायित्व आहे ते दायित्व तुम्हाला पार पाडायचं आहे. आणि त्याच पद्धतीनं कणखर राहून छत्रपती राजारामराजेंचं त्यांनी राज्याभिषेक करून त्यांना छत्रपती घोषित करणं, या सर्व त्यांच्या जबाबदाऱ्या पार पडणं, या गोष्टींना तिने खूप चांगल्या पद्धतीने निभवलं. आणि दिग्दर्शकांनी सुद्धा त्या गोष्टीचा विचार केला, या गोष्टीचं अभिनंदन. कारण हे जे मल्टिपल लेयर्स आहेत एका कॅरेक्टरचे, या चित्रपटामध्ये तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टरचे खूप लेयर्स दिसतात. म्हणजे तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टरला असे बाजू आहेत की बाबा रे आपल्याला कदाचित अपेक्षा असेल की अशा पद्धतीने तो रिॲक्ट करेल, पण तो तसा नाही करत. विशेष करून टॉर्चर सीन्स जे दाखवले होते शेवटच्या 35 ते 40 मिनिटांमध्ये, शेवटच्या 35, आता सुद्धा मला ते टॉर्चर सीन्सचा विचार करून मला घाम फुटला. कारण रडायलाच येतं आपल्याला शेवटी जेव्हा आपण स्क्रीनवर मोठ्या पडद्यावर आपल्या महाराजांना पाहतो आणि आपलं मराठी रक्त आहे, आपण या भूमीत जन्माला आलो आणि आपण लहान वयापासून अगदी बालवस्थेमध्ये असताना सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या गोष्टी आपण ऐकतो, आपण पेशवाईबद्दल ऐकतो, आपण औरंग्याबद्दल ऐकतो, तर आपल्याला ते रडायला येतच. कितीही आपण स्वतःचे अश्रू आवरले, आपल्याला दुःख होतं, आपल्याला वेदना होतात, आपल्याला त्या वेदना पाहवत नाही, आपण मान इकडे तिकडे करायला लागतो. पण ते सगळं पाहत असताना सुद्धा ज्या पद्धतीत जे कॅरेक्टर दाखवलेलं आहे, जी सहनशक्ती
दाखवलेली आहे, जी आत्मशक्ती दाखवली आहे संभाजी महाराजांची, ती अप्रतिमच आहे. म्हणजे त्या गोष्टीला तोडच नाही. की एका आपण सुपर हिरोजला सेलिब्रेट करतो की अरे याच्याकडे ही सुपर पॉवर आहे, ती सुपर पॉवर आहे, पण सर्वात मोठी सुपर पॉवर तर आपली आत्मशक्ती. हे आपण हे आपल्याला शिकायला मिळतं अशा सिनेमांमधनं. म्हणजे जर आपण हॉलिवूड बरोबर कम्पेअर केलं तर रॉकी सिरीजमध्ये सिल्वेस्टर स्टॅलोनच्या कॅरेक्टरमध्ये अशी सहनशक्ती दाखवलेली होती, पण ते शेवटी एक फिक्शनल कॅरेक्टर होतं, ते खोटं होतं. हे तर रिअल घडलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात काहीही खोटं नाही आहे, ही काही काल्पनिक कथा नाही आहे, ही सत्य घटना आहे. नुसतं तेवढंच नाही, ऍक्शन सीन्स बद्दल बोलायचं झालं तर सर्वोत्कृष्ट ऍक्शन सीन तर संगमेश्वरचाच आहे. हो, म्हणजे त्याच्यात ज्या पद्धतीने सर्वांनीच, मी तर म्हणेन, म्हणजे विकी कौशलनी तर संतोष जुवेकर संतोष जुवेकर असो, अप्रतिम काम केलं. सर्वांनी, सर्व जे सहकलाकार आहेत त्यांनी उत्कृष्ट काम केलंय. विनीत कुमार सिंगनी पण उत्कृष्ट काम केलं आहे. सर्वांनीच उत्कृष्ट काम केलं आहे. त्याच्यात विकी कौशल म्हणजे एखादा माणूस जेव्हा युद्धात जातो आहे तेव्हा तो तसाही खूप त्याच्यामध्ये ते एक शौर्य जो आहे त्याचं धगधगतं आहे. तो त्या पद्धतीनेच तो मारत सुटलाय, पण त्याच्यामध्ये पण तुम्ही लेवल्स दाखवताय की त्याच्यामध्ये पण तुम्ही बिल्डअप आणि एस्कलेशन देताय. तुम्ही हळूहळू त्याची पण तीव्रता वाढवत जाताय. त्याच्या रौद्राची तीव्रता यांनी वाढवत दाखवत. कॅरेक्टर ग्राफ त्या म्हणजे त्या एवढ्याशा सीन मध्ये सुरुवातीपासूनच ते रौद्र रूपात आहेत, पण त्याच्यामध्ये त्या नुसतं रौद्र रूपाचं त्यांनी तांडव होईपर्यंत दाखवलंय. की हळूहळू कशा पद्धतीने छत्रपती आधी ते तलवारीनी करतात, नंतर दानपट्ट्यानी करतात, नंतर ते काय अँकरनी मारतात, मग बेड्यांनी मारतात. ज्या म्हणजे त्यांचं, आणि पुन्हा त्याची कोरिओग्राफी, त्याचं एकंदरीत सगळंच पिक्चरायझेशन अतिशय रिअलिस्टिक पद्धतीने त्यांनी दाखवलंय. म्हणजे ते मारतात आहेत, पण ते मार खरंच कन्व्हिन्सिंग पद्धतीने अख्ख्या टीमनी, जे ज्युनियर आर्टिस्ट आहेत आणि बाकी स्टंटमॅन आहेत, त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने झेललं आहे. की मला एक प्रेक्षक म्हणून ते पटून येतं की हे महाराजांनी जे मारलंय त्याला ते तितक्या जोरात मारलंय की ते पूर्णपणे कोसळतील. हे जे डिटेल्स आहेत, या डिटेल्सचं पण उत्तम कौतुक आहे. कारण शेवटी या सर्व गोष्टींनीच हळूहळू अख्खा सीन जो आहे तो सजतो, आणि त्याचा जो आपल्याला एक रुद्रावतार पूर्ण त्यांचा हळूहळू खुलताना दिसतोय, तो या गोष्टींनी त्याला आणखीन सौंदर्य मिळतं असं म्हणूया. अजून एक महत्वाचा पॉइंट जो मला इथे मांडावासा वाटतो, कारण ऍक्शन सीन्सचं कौतुक आपण करतोच आहे, पण मला असं वाटतं माझ्या आठवणीत आतापर्यंत मराठा साम्राज्यावर बनलेल्या जेवढ्या चित्रपट, हिंदीमध्ये असतील, मराठीमध्ये असतील, कुठल्याही भाषेतले असतील, पण आतापर्यंत बनलेल्या सर्व चित्रपटांमध्ये खऱ्या अर्थाने जो गनिमी कावा ज्या पद्धतीत त्यांनी डिटेलमध्ये दाखवला आहे, म्हणजे झाडाझुडपांमधनं झाडांच्या फांद्या बांधून अटॅक करणं, नंतर चिखलामधनं अटॅक करणं, नंतर मग समुद्रामधनं अटॅक करणं, आणि त्याच्यामध्ये मग जो गोरिल्ला वॉरफेअर, म्हणजे अर्थातच गनिमी कावा, ज्या पद्धतीत त्यांनी दाखवलाय की शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे हे कसे ट्रेंड होते आणि त्यांचं ट्रेनिंग कुठल्या लेवलचं होतं. की चित्रपटामध्ये एक डायलॉग पण आहे की मुघलांकडे 8 लाख माणसांचं लष्कर होतं आणि मराठ्यांकडे फक्त 25,000 मावळे होते. पण ते मावळे इतके वेल ट्रेंड होते की एखादा मार्शल आर्टिस्ट त्यांच्या पुढे काही नाही, इतके वेल ट्रेंड ते होते त्या काळामध्ये. आज आपण कोंगफू, कराटे, जुडो वगैरे या गोष्टी आपण शिकतो किंवा त्याच्याबद्दल आपण ऐकतो की अरे हे काहीतरी, हे चायनीज मार्शल आर्ट्स आहे, हे जॅपनीज मार्शल आर्ट्स आहे, पण तेवढ्याच तोडीचं ट्रेनिंग आपल्या मावळ्यांचं आपल्या भूमीमध्ये झालेलं होतं. आणि ते ऍक्च्युली एवढ्या छान पद्धतीने की पाण्यामधून केलेला अटॅक, चिखलाने स्वतःला माखून, एक कॅमोफ्लाज जी मिलिटरी टेक्निक आहे की स्वतःला कॅमोफ्लाज करून टाकायचं, स्वतःला त्या गोष्टीमध्ये, जसा एखादा सरडा असतो की जो रंग बदलतो, तसं सरड्यासारखं त्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये, झाडांमध्ये मिसळून जाणं, कॅमोफ्लाज टेक्निक वापरणं आणि त्याच्यामधनं मग आपल्या शत्रूवर आक्रमण करणं, हे अप्रतिम पद्धतीने दाखवलंय.
आणि त्याच्यामध्ये अर्थातच इमोशनल अँगल सुद्धा आहे. दुसरी गोष्ट जी मला बोलायची वाटते की आपण सर सेनापती म्हणतो, तर कल्चरल शिफ्ट दाखवायला, कारण उत्तर भारतातल्या लोकांना पण कळावं म्हणून त्यांना सर लष्कर हंबीरराव मोहिते हे सांगण्यात येतं. तर तुम्ही नीट नोटीस केलं तर, की नुसतं सर सेनापती नाही तर सर लष्कर, असे काही टेक्निकल गोष्टी त्यांनी बदलल्या आहेत हे समजवायला. कारण शेवटी जर खूप जास्त मराठीचा प्रयोग केला असता तर उत्तर भारतामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये किंवा बंगाल, आसाम, ओरिसा या बेल्टमध्ये जिथे हिंदी जास्त लोकांना कळते, तिकडे त्यांना काही काही महत्वाचे सीन्स, महत्वाचे डायलॉग्स त्यांना कळले नसते. तर जेवढंच आपण कौतुक करू. आणि मी म्हणतो चला, अगदी आपण खूपच क्रिटिकल व्हायला गेलो आणि आपण फिल्म रिव्ह्यू करायला गेलो आणि त्याला रेटिंग द्यायला गेलो की 3 स्टार, 5 स्टार, 4 स्टार, किती स्टार द्याल. तर मी म्हणतो की जेव्हा एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वावर एक चित्रपट बनतो, तेव्हा तो चित्रपट बनणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. तो एका मोठ्या स्केलवर बनणं, एवढ्या मोठ्या बजेटमध्ये बनणं, तो हिंदी सारख्या भाषेमध्ये बनणं, जी भाषा आज करोडो लोकांपर्यंत, कोटी लोकांपर्यंत पोहोचेल, हेच एक खूप मोठं सेलिब्रेशन आहे. म्हणजे याच्या इतकं मोठं सेलिब्रेशन काय असू शकतं की आपल्या राजांचं, आपल्या महाराजांचा सिनेमा आज जगभराच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतोय, कारण हिंदीमध्ये तो बनवलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रात तर आपल्याला या गोष्टी माहितीच होत्या, पण उत्तर भारतातल्या कित्येक लोकांनी या गोष्टीवर विरोध व्यक्त केलाय की आम्हाला औरंगजेबांचा इतिहास शिकवला, आम्हाला मुघलांचा इतिहास शिकवला, पण आम्हाला शाळेमध्ये संभाजी महाराजांबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल, त्यांच्या मावळ्यांबद्दल, त्यांच्या युद्ध कौशल्याबद्दल आम्हाला जास्त शिकवण्यात आलेलं नाही. तर आज आपण या निमित्ताने आपल्याला एक प्रेरणा पण मिळते, आपल्याला एक एनर्जी पण मिळते की जर ते त्या काळात एवढे संकट झेलून पुढे जाऊ शकत होते, तर आपली छोटी मोठी संकट तर काहीच नाही. तर ते एक प्रेरणा स्रोत आहेत आपल्यासाठी. त्याच्यामधनं आपल्याला मोटिवेशन मिळतं आणि आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी शिकवायला आपल्याला एक चांगली गोष्ट मिळते, जी खरं तर गोष्ट पण नाहीये, ती सत्य घटना आहे, पण एक इन्स्पिरेशनल स्टोरी आपल्याला मिळते, जी आपण आपल्या मुलांना, आपल्या पुढच्या पिढींना आपण सांगू शकतो की बघा, तुम्ही इतक्या मोठ्या शूरवीर व्यक्तींच्या राज्यामध्ये तुमचा जन्म झालेला आहे, एवढ्या मोठ्या राज्यामध्ये, एवढ्या मोठ्या देशामध्ये तुमचा जन्म झालाय, जिथे एवढे शूरवीर लोक झाले. हा एक, आपण जर 1-2 लाईन मध्ये समराईज करायचं झालं तर तू काय म्हणशील? सिनेमा निश्चितच बघावा, पण काय आवडलं 1-2 लाईन मध्ये सिनेमाबद्दलच्या भावना काय? माझा एक सर्वात आवडता सीन जो आहे या चित्रपटातला, तो आहे जेव्हा महाराणी येसूबाई छत्रपती संभाजी महाराजांना गर्भगृहात घेऊन येतात आणि त्यांच्या आपल्या महलामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जिरेटोप आणि त्यांच्या पादुका हे त्यांच्या असतात. आणि तो सीन जो आहे तो इतका हृदयस्पर्शी सीन आहे की त्यांनी कुठलाही निष्ठावान मराठी माणूस त्याला भरून येईल आणि ते खूप सुंदर पद्धतीने केले. मी सर्व लोकांना हे आवाहन करू इच्छित आहे की सहसा आम्ही असं बोलत नाही, हे एक खूप वेगळा प्रयत्न आहे आणि हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आम्ही असे पॉडकास्ट वगैरे करत नाही तेवढे, पण आम्हाला मनापासून वाटलं की या चित्रपटाला लोकांनी बघायला पाहिजे. राहिला ज्या लोकांना इतिहासाबद्दल काही असेल विषय, तर मग या चित्रपटाच्या सुरुवातीलाच मेकर्सनी हे लिहिलेलं आहे की आम्ही तुम्हाला हिस्टॉरिकल ॲक्युरसीसाठी तुम्ही तुमचं संशोधन करायला स्वतंत्रपणे तुम्ही करू शकता. याच्यामध्ये क्रिएटिव्ह लिबर्टी घेतली गेलेली आहे, ते ऑलरेडी त्यांनी त्यांच्या डिस्क्लेमरमध्ये अस्वीकरणमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे ते हिस्टॉरिकल ॲक्युरसी क्लेम करतच नाही आहेत मूळतः. त्याबद्दल त्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. मात्र याचा अर्थ हा नाही की सर्व गोष्टी या चित्रपटात दाखवलेल्या चुकीच्या आहेत. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या खरंच झालेल्या आहेत. पण महत्वाची गोष्ट ही आहे की या चित्रपटाला कुठल्याही परिस्थितीत तुम्ही मिस करू नका, हे आमचं आवाहन आहे. एक इतिहास एक बाजूला राहिला, आपल्या राजाची कर्तबगारी, त्याचं शौर्य आणि त्याची वीरता, याचं एक सेलिब्रेशन आहे हा चित्रपट. तर त्यासाठी तुम्ही नक्की बघा.
खूप छान. मला असं वाटतं की जर एक लाईनमध्ये जर मला काही कथासार सांगायचं असेल या चित्रपटाबद्दल, तर मी हे नक्कीच म्हणेन की हा कुठलाही प्रॉपगँडा सिनेमा नाही आहे. हा कुठल्याही धर्माच्या पक्षामध्ये असलेला सिनेमा नाही आहे आणि अर्थातच हा कुठल्याही धर्माच्या विरोधात असलेला सिनेमा पण नाही आहे. हा सिनेमा एका खूप मोठ्या, खूप पराक्रमी, प्रतापी अ, महापुरुषाबद्दल बनलेला हा सिनेमा आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे. म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कोण होते ह्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण तितकेच पराक्रमी त्यांचे सुपुत्र होते छत्रपती संभाजी महाराज आणि सर्वात जास्त मोठा अन्याय जर ज्यांच्यासोबत जर कोणासोबत झाला असेल तर तो अर्थातच आपल्या राजांबद्दल झाला. कारण मात्र वय त्यांचं 31 का 32 होतं ज्यावेळेस त्यांच्यासोबत ही गोष्ट घडली. आणि जर ते काही वर्ष अजून जगले असते तर अर्थातच स्वराज्य खूप मोठ्या पातळीवर गेलं असतं. ते गेलंच, पण ते असते तेवढे पराक्रमी राजा जर अजून काही वर्ष जिवंत राहिले असते तर औरंग्याची काहीही हस्तीच राहिली नसती. म्हणजे फिल्ममध्ये त्याला औरंग म्हणतात, आपण मराठीमध्ये औरंग्या म्हणतो. तर ते औरंग्या कोणाला कळणार नाही म्हणून त्यांनी औरंग बनवलेलं आहे त्याला. तिथेही त्यांनी कल्चरल शिफ्ट दाखवलाय. पण एक लाईनमध्ये समराईज करायचं झालं तर हा सिनेमा कृपा करून मिस करू नका. कारण हा सिनेमा आपण जो म्हणतो नवरसांमध्ये जो वीररस आहे त्या रसाला हायलाईट करणारा सिनेमा आहे. हा प्रचंड प्रेरणादायी सिनेमा आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा असलेला हा चित्रपट आहे. आणि एकदा काय तुम्ही 4 वेळा थिएटरमध्ये जाऊन बघितला तरी सुद्धा तुम्हाला तितकाच आनंद होईल, तितकंच इमोशनल तुम्ही व्हाल, तितकंच तुम्हाला वाईट वाटेल की माझ्या राजासोबत असं का झालं. पण ते वाईट वाटणं, त्याची खंत असणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला कळलं पाहिजे की आपण आज ज्या राज्यात राहतोय त्या राज्यामध्ये किती मोठे महापुरुष झालेत आणि आपण जबाबदारीने वागलं पाहिजे. ती जबाबदारी आपण नक्कीच पेलवली पाहिजे. त्यामुळे प्लीज मी एवढंच हात जोडून नम्र विनंती करेन की तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला निश्चित आवडेल. आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही उणिवा दिसल्या, काही छोट्या मोठ्या चुका जाणवल्या तरी सुद्धा विशेष काही त्याच्याने फरक पडत नाही. महत्वाचं हे आहे की आपल्या राज्यातला एवढा मोठा शूरवीर माणूस हा आज जगभरात पोचतोय. त्यामुळे नक्कीच याला बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन हा आमचा चित्रपट आहे. तो पण याच विषयावर आहे की मराठी माणसांनी बिझनेस करायला पाहिजे, मराठी माणसांनी पराक्रम केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांकडनं प्रेरणा घेऊन त्यांनी बिझनेस करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे, या विषयावर तो सिनेमा आहे. झटका हा एक कॉमेडी चित्रपट आहे, तो बघा. बाकी पण आमच्या चॅनलचे इतर व्हिडिओज बघा. आणि उत्तेजना स्टुडिओज या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थँक्यू सो मच. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण निश्चितच भेटू.